भोलेनाथ 11 टीम मेगा फायनल मध्ये जात असताना पाहायला मिळाली. सेमी फायनल नंबर 1 ती विजेती झाली. याच्यातील विजेता संघ तुम्हाला मेगा फायनल मध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन प्रतीक नॉन स्ट्राईक एंडला असतील, परंतु आणखीन एक निर्धाव चेंडू येत असताना एक वाईट बॉल आला. पहिला आपण पाहिला, त्याच्यानंतर एक विकेट रनआउटच्या स्वरूपात एक निर्धाव चेंडू. 50-50 11 टीम इथे पहिल्या सत्रामध्ये अगदी सुरुवात संघर्षमय करते. यावेळेचा फटका फसलाय. संघर्षातून बाहेर पडायला अजून खूप वेळ लागेल दाखवते बॉलर. बॅट्समन होतोय झेलबाद. नवीन बॅट्समन अमोल इथे बँड सुद्धा रेडी झालेत. आता मेगा फायनल झाल्यानंतर आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत. विजेता संघ तर संघाची मिरवणूक आपण पाहणार आहोत. अमोल न्यू बॅट्समन. अमोलचा हा फटका क्रिकेटचा मादक सौंदर्य आणि क्रिकेटचा क्लास दाखवणारा क्लासिकल चौकार. चार जाऊन पोहोचेल 5 वरती. आल्या आल्या कॅप्टनने सांगितलं की अगदी मला समोर येऊन आता खेळावं लागेल. माझी टीम जिंकणं फार निर्णायक आहे. आणखीन एक फटका इथे फसला होता. आता कदाचित नशिबाची साथ होती अमोल या कॅप्टनला. तिथे झेल अगदी फिल्डरच्या हाताला ब्रश येऊन जमिनीवरती पडला. रन्स मिळाल्या 2. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 वरती. शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. ऑनसाइड मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर मध्ये ऑफसाइडचं क्षेत्र पूर्णपणे खालती ठेवलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक शेवटचा बॉल. हा बॉल मिडऑफच्या बाजूला लॉंग ऑफ मध्ये येतोय. लॉंग ऑन वरून फिल्डर आलेत. त्यांनी बॉलला पाठवलंय बाउंड्री पार चौकार. या बॉल वरती चौकार आला. एका षटकाचा खेळ संपला. संघाची धाव संख्या 11 वरती जाऊन पोहोचेल. न्यू बॅट्समन भाई भाई आलाय. भाई मात्र प्रत्येक स्ट्रायकरला बॅट्समन. 4 ओव्हरचा हा सामना. पॉवर प्ले संपल्यानंतरचा पहिला बॉल. प्रत्येकसाठी प्रत्येकनं ऑन ड्राईव्ह खेळून काढलाय. एकच रन्स. धावसंख्या 12 होतील. उर्वरित अजूनही 5 बॉल असतील शिल्लक. अगदी अमोल क्षेत्ररक्षकांची पाहणी करतोय. यावेळेचा बॉल संयमानं अगदी पुश करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची केली जाते सांगता. धावसंख्या धावफलकावरती 12 होतील.
ओव्हरपिच बॉल आहे त्याच्यावरती आक्रमण आणि ठोकला आक्रमकतेचा हा षटकार. दांडी गोल. बॅटच्या आतली कड घेतली. शॉर्ट फाईन लेगला यष्टरक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये धावाची संधी निर्माण झाली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. बॅकअप देणाऱ्या भाई या गोलंदाजाला रन्स मिळेल इथे 2 मिळतील आणि षटक संपेल. दुसरं धाव संख्या 20. अजूनही 2 षटकांचा खेळ असेल बाकी. यावेळेचा बॉल सूर्यकुमार यादव स्टाईलनं बॉलला खेळून काढलं होतं परंतु चेंडू चाललाय बाउंड्री पार चौकार. धावसंख्या या 4 न जाऊन पोहोचेल 24 वरती. बॅटिंगचा दर्जा आता थोडा उंचवण्याचा प्रयत्न चालू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. यावेळेचा फटका मिड ऑफला फिल्डर आहे त्याच्या हातामध्ये बॉल विसावेल की काय असं वाटत होतं परंतु हातातून चेंडू निसटला. 1 रन तिथे मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 वरती. 4 षटकांची ही मॅच आपण एन्जॉय करतोय. सेमीफायनल नंबर 2. इथे अंपायर्स इशारा करतायत की हा वाईड बॉल आहे +1. एकूण मिळतील एक्स्ट्राच्या या बॉल वरती 2 रन्स. अगदी गोलंदाज थोडाफार मागडी गोलंदाजी करतोय आपल्या टीम साठी. धावा रोखाव्या लागतील इथून. धावा रोखण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु धावा करण्यासाठी मैदानामध्ये उतरलोय. अगदी मोजून मापून तोलून लगावला हा षटकार. हा षटकार आलाय
यावेळेचा बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका, स्विच हिटचा आपण पाहिला, तिथे रन्स मिळेल एक. आज संध्याकाळी 20 किलो मटणाची व्यवस्था बेड्यावरती जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि 100 भाकरी अजून त्यात एक्स्ट्रा लागले तर एक्स्ट्रा सुद्धा वाढवले जातील. 20 किलो मटण आणि 100 भाकरी आणि या भोजनाची व्यवस्था आज संध्याकाळी बरोबर जेवणाच्या टायमावरती आपण यायचं आपल्या बेड्यावरती करण्यात आलेली आहे. याची सर्वांनी दक्षता आपण घ्यायची आहे. परंतु हा बॉल येतोय वाईट आणि नक्कीच जी ओठातून पोटामध्ये गेल्यानंतर ओठातून जी सत्य बाहेर आणते ना ती गोष्ट तुम्हा सर्वांना माहिती आहे. बाटली ती काचेमध्ये असणारी ती तुमची तुम्ही आणा आणि तुमची तुम्हीच जिरवून तुमच्या घरी तुम्हीच सुखरूप पोचा. यावेळेचा फटका हवेमध्ये आहे. फसलाय की काय भाई डाऊन द बॉल कोणतीच चूक नाही. फलंदाज झेलबाद. शेवटचा षटक किती आता असेल बाकी. गोलंदाजीसाठी गोलंदाज स्वराज 37 झाल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न असेल. चंदन निशाण ट्रॉफी आपल्याला जिंकायची त्या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये आपल्याला पोहोचायचं असेल तर या षटकामध्ये जास्तीत जास्त रन्स काढण्याचा प्रयत्न भोलेनाथ 11 टीम फायनल मध्ये प्रवेश केलाय. हा फटका लॉंग ऑफच्या बरोबर सीमा पार पॅरल षटकार. 43 होतील. या 6 धावसंख्या वाढल्या. राऊंड विकेट. आणखीन एक फटका त्या क्षेत्रामध्ये आता लॉंग ऑफला फील्डर येतात. एका टप्प्याने बॉलला कव्हर केला. दुसरीचा प्रयत्न काय घडेल. 2 रन्स होतील कंप्लीट. धावसंख्या 45 होतील. रनिंग बिटवीन द विकेट सुशांतची पाटील यांची आपण जर पाहिली ना तर अगदी चित्त्याच्या चपळाईनं आणि हरण्याच्या गतीनं ते धावत असताना तुम्हाला पाहायला मिळाले. कारण स्ट्राईक एंडला जो बॅट्समन आहे ना तो चांगल्या धावा मारतोय. अशा परिस्थितीला त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे आणि तेच कार्य त्यांनी मागच्या बॉलवरती केलं होतं. इथे आता भाईच्या डोक्यावरून 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
शेवटचे 3 बॉल असतील बाकी. हा बॉल फिल्डरला चकमा देऊन चाललाय तिकडे. दुसरी धाव सुद्धा होईल कंप्लीट. अगदी सहजतेने या ओव्हर मध्ये धावा आणल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर चौकार, त्यानंतर दुहेरी. एकूण 14 धावा 4 बॉल मध्ये आतापर्यंत स्वराजनं खर्च केल्यात. 51 रन्स, 50 कंप्लीट होते बॅटिंग करणाऱ्या या सोन्या 50-50 टीमची. हा बॉल 1 रन कंप्लीट झाले. आता कोणत्याही प्रकारचा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. धाव संख्या होतील 52. शेवटचा 1 बॉल असेल तर बाकी. आणि कोणतं रहस्य त्या बॉल वरती दडलं असेल. टार्गेट सेट करणारा हा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. सुशांत पाटील ऑन स्ट्राइक. इथे हा बॉल लोवर फुलटॉस होता असं वाटतंय. अंपायरचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाही. म्हणजे इथे षटक मात्र संपेल आणि पूर्वार्ध सुद्धा संपेल. 1 रन्स येईल बाईच्या स्वरूपात. धाव संख्या धाव फलकावरती 53 आणि 54चं लक्ष असेल. डीजे
तांबले यांना पाहतोय. पहिलाच बॉल, पहिला स्विच हिटचा हा धमाकेदार स्ट्रोक आलाय, परंतु चेंडूचा पाठलाग चालू आहे. रेस जिंकला चेंडून, चौकार. बस वेळ घेऊन देऊ नका बघा. मेगा फायनल खेळवायचे, बरोबर 5 वाजलेत. 5:03 झालीत. संध्याकाळ लवकर होत असते, मग सूर्यप्रकाश जाण्याच्या आधी आपल्याला मेगा फायनल कंप्लीट करायची आहे. यावेळेसचा बॉल आता वेगाने टाकला होता प्रतीकनं. निर्धाव बॉल आलाय. आता हा बॉल कांद्याचा पुरेपूर वापर केलाय. अंपायर्स न सांगितलं की हा वाईड बॉल आहे. चला टीम मीटिंग नको. वाईट दिला अंपायर्स ना. यावेळेसचा बॉल बॅटची कड घेऊन तिकडे शॉर्ट टर्नमॅनला धावाची संधी निर्माण झाली होती, परंतु नाही. रन्स मिळेल 1. धाव संख्या जाऊन पोहोचेल 6 वरती. सहा धावा धावफलकावरती लागतील. सूरज भोपी आता अनो स्ट्राईक असेल. अगदी सुरुवातीला मोठे फटके मारावे लागतील, कारण टार्गेट थोडं जर पाहिलं ना या मॅच मध्ये तर मोठं पाहायला मिळतंय. कारण 50हून अधिक धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये लावल्यात. सोन्या 50-50 11 टीम ना क्षेत्ररक्षक सजवलंय. ऑनसाइड 2 फिल्डर ठेवलेत. इथे हा बॉल निर्धाव येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची केली जाते. सांगतात धाव संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 6 वरती. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. हा बॉल शपलून मारायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची केली जाते सांगता. हा बॉल हवेत आहे. तिथे मात्र 1 रन कंप्लीट झाले. तर पहिलं षटक संपेल. धावसंख्या धावफलकावरती 7 होतील. चला वेळ घेऊ नका बघा, कारण आता अंधार व्हायला सुरुवात झाली. सूर्यप्रकाश अगदी कमी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तीन ओव्हर असतील बाकी आणि गरज असेल अजूनही 47 धावसंख्येची गरज. यावेळेसचा बॉल वाईड आहे. तिथे 1 रन धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 8 वरती. 18 बॉल 46 रनची गरज. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती नेहमीच पाहायला मिळत असते. हा फटका मागे मारण्याचा प्रयत्न सक्सेस झाला होता, परंतु
शॉट फायलेगच्या फिल्डरनं बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलं होतं. तिथे रन्स मिळतील 2. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 रन शॉट आहे. म्हणजे केवळ एकच रन्स असेल या बॉलवरती. धावसंख्या 9 होतील. उर्वरित 16 बॉल आणि गरज असेल 45 धावांची. लोवर फुलटॉस आता दिशा दिल्या चांगला फटका होता परंतु फिल्डरच्या हातात बॅट्समॅन आउट. बघा कारण मेगा फायनल आपल्याला अजून खेळवायची आहे. अगदी बँड आपण सुद्धा रेडी राहायचे. बँजो पथक संध्या निशान ट्रॉफी 2023 हे शानदार आणि जानदार पर्व. सर्व चक्रवाले एकत्रित येऊन त्यांची ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आता हा बॉल इथे निर्धाव. जसे जसे निर्धाव चेंडू टाकले जातील तसे तसं हा समीकरण हा सामना दूर जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल नाईट रायडर्स टीमच्या. परंतु सोन्या 50-50 11 टीम खुश असेल निर्धाव चेंडून. स्विच हिट रिव्हर्स सिपचा हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 13 होतील. पुन्हा एकदा स्विच हिटचा हा फटका तिकडे श्रीकडे चाललाय बॉल बाउंड्री पार चौकार. बोला जय. धावसंख्या 17 होतील. अजूनही 37 ची गरज असेल. हा बॉल कोणत्याही प्रकारचा अंपायरचा सिग्नल येत नाही. अशा बोत नजरेने बॅट्समन पाहत राहिले. आता 12 चेंडू 37 ची गरज असेल. कॅमेरामॅन बँजो पथकाकडे आपण कॅमेरा फिरवायचा आहे. ओके आता डीजे अगदी त्यांना सुद्धा आपण संधी देऊया. आपण दिवसभर प्रेक्षकांचे एंटरटेनमेंट केलंय. थोडी संधी आपण बँजो पथकाला देऊ. मेगा फायनल मध्ये पुन्हा एकदा डीजे सोबत चेंडू. इथे हा बॉल वाईड आहे. 12 मध्ये 37 ची गरज आहे. अशा परिस्थितीला गोलंदाज साहिल प्रेम आलेच. त्यांनी पहिला बॉल अतिरिक्त टाकला वाईडचा. 12 चेंडू 36 ची आता गरज असेल.
हा बॉल अंपायर कडे लावले अपील पंचांचा बोट आकाशाकडे. बॅट्समन आउट. न्यू बॅट्समन नितीन. कॅप्टन स्वतः तर नितीनला इथून शिलेदारपणाची भूमिका साकारावी लागेल. स्वतःला सिद्ध करणारे फटके त्याला मारावे लागतील. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट येऊन त्याला खेळावं लागेल. हा बॉल प्रेमनं अगदी हलक्या हाताने सोडलं होतं परंतु वाईड आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 होतील. यावेळेचा बॉल आता नितीनच्या बॅट पासून शरीरापासून दूर फेकलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल येतोय. 10 बॉल. हा फटका हवेत आहे. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करताय साहिलच्या डोक्यावरून. तिकडे बॅकअप दिलं फिल्डरने. त्यांना एकच रन्स मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 20 वरती. धावसंख्या 20. हॅलो हॅलो 20 रन्स धाव फलकावरती लागतील. अजूनही गरज असेल 34 धावसंख्येची. चला फिल्डिंग मध्ये जास्त चेंजेस करू नका बघा. वेळ घेऊ नका. हा फटका मिस टाइम आहे. प्रतीक डाऊन द बॉल आणि चूक झाली. झेल शेवटच्या क्षणाला सुटला हातातून. निसटला अक्षरशः मित्र म्हणेन. तिथे 1 रन्स मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 वरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो चेंडू हवेत गेल्यानंतर कॅमेरामॅन अगदी ही क्षणचित्र आपल्या कॅमेरामध्ये. मारुती चांगल्या रीतीने कॅमेरामॅनची भूमिका साकारतायत. आणखीन एक वाईड बॉल. धावसंख्या 22 होतील. 32 ची गरज असेल 8 बॉल मध्ये. इथे हा बॉल अगदी मैदानाच्या आतमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं. निर्धाव येतो की काय असं वाटत होतं परंतु नाही. 1 रन्स मिळेल. 7 बॉल बाकी असतील. 31 रन्सची गरज असेल. 7 बॉल 31 रन्स. चला फायनल 2 नाही तर 3च ओव्हरचे होणार आहे. स्विच हिट मारायचा होता. निर्धाव चेंडू. षटक संपेल. 1 षटक आणि 31 रन्सची गरज असेल.
सूचना पण घ्यायची, लक्ष ठेवायचंय. भाईसाठी हा बॉल अगदी ऑफ साईडला चाललाय. गजानन चेंडूचा पाठलाग करतायत. बॉल जिंकेल की गजानन जिंकतील? अखेरच्या क्षणाला गजाननने बॉल अटकवलंय. तर 3 बॉल असतील बाकी. किती ओव्हर आहे? 2 का 3? 3 ओव्हरची मॅच. बोलले ना 11. आणखीन एक डॉट बॉल. तर इथे षटक संपतील आणि सामना सुद्धा संपेल. मेगा फायनल तुम्ही पाहाल. भोलेनाथ 11 विरुद्ध सोन्या 50-50 11. टॉस जिंकलाय